नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच कॉफी कप या शीर्षकाखाली एक छान प्रसंग वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्याशी शेअर करते. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या अमेरिकेतल्या ईस्ट लाईम नावाच्या गावात घराजवळ चालण्यासाठी एक उत्तम ट्रॅक आहे, अगदी छान विटकरी रंगाचा. त्याच्या आजूबाजूला असलेल्या लाल मेपल आणि शुभ्र ओक, ब्लॅक बर्ड्ससारख्या उंच झाडांनी सजलेला, नटलेला. नेहमीप्रमाणे मी तिथे चालायला गेले. हवेत खूप गारवा होता. तासभर चालून झाल्यानंतर रस्ता क्रॉस करून समोरच्या मॅकडॉनल्ड्समध्ये जाऊन काहीतरी गरम प्यावं असा विचार मनात आला आणि म्हणून चालता चालता तिकडे गेले. गाडी ट्रॅकजवळ पार्किंगच्या लॉटमध्ये पार्क केलेली होती. आत जाऊन कॉफी ऑर्डर केली आणि लक्षात आलं की पर्स गाडीत राहिली. खिशातही पैसे नव्हते. गाडी जिथे पार्क केली होती तिथं चालत जायला मला 15-20 मिनिटं लागणार होती. होजे नावाचा माणूस माझी ऑर्डर घेत होता. त्याला म्हटलं, माझी गाडी ट्रॅकजवळ पार्क केली आहे, त्यातून मी पैसे घेऊन येते आणि ऑर्डर परत देते. होजेनं ऑर्डर तशीच ठेवली. डोंट वरी अबाउट इट. गारवा वाढलाय बाहेर. आज तुला माझ्याकडून कॉफी. मी तुला ट्रॅकवर चालून इथे कॉफी घ्यायला येताना खूप वेळा पाहिलं आहे. त्यानं गरम वाफा येणारी कोलंबियन कॉफी मला आणून दिली. कॉफीचा सुगंधानं मन सुखावून गेलं. मी त्याचे मनापासून आभार मानले. कॉफी पिऊन गाडीकडे गेले. पर्स घेऊन मॅकडॉनल्ड्समध्ये आले आणि कॉफीचे पैसे देऊ केले. नो, कॉफी वॉज ऑन मी. होजेनं पैसे घेतले नाही. मी बाहेर पडताना होजेच्या मॅनेजरजवळ त्याचं कौतुकही केलं. काळा वर्ण, अतिशय सडसडीत अंगकाठी आणि प्रसन्न हास्य असलेल्या होजेबद्दल मला कुतूहल वाटलं. पुढच्या वेळेस होजे मला भेटला तेव्हा मी त्याची चौकशी केली. दिवसभर काम करून मी रात्री कॉलेजला जातो. बायको, 2 मुलं, आई आहे घरी. पैसे पुरत नाहीत तरीही मी कॉलेजला जायचं ठरवलं आहे, कारण आत्ता जरी त्रास झाला तरी नंतर चांगली नोकरी मिळेल. छान, काही करून कॉलेज कर, शिक्षण पूर्ण कर. अनेक स्कॉलरशिप्स असतात, मदत लागली तर सांग. नोकरी, मुलं यातून अभ्यासाला वेळ नाही झाला तरी सोडून देऊ नको. माझ्यातली शिक्षिका बोललीच. साधा वेटर, मिनिमम वेजवर काम करणारा, पण खरंच देणं पैशाच्या श्रीमंतीवर अवलंबून नसतं, ते मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून असतं, हे मला आजवरच्या अनुभवानं माहिती होतं. 2 महिन्यातच ख्रिसमस आला. त्यावेळी मी त्याला पाकिटात पैसे घालून भेट दिले. तो नाही म्हणत होता, तरी मुलांसाठी काहीतरी घे म्हणून मी त्याला ती भेट घ्यायला लावली. ख्रिसमसनंतर 2 महिने खूप बर्फ पडल्यानं मी ट्रॅकवर चालायला गेलेच नव्हते. पण हवामान जरा सुधारताच मी नेहमीप्रमाणे ट्रॅकवर गेले. हवेत हलकंसं धुकं होतं, मंद वारा होता. मेपल, ओक, बर्च तसेच ध्यानस्थ ऋषीमुनींसारखे उभे होते. चालून झाल्यावर मी कॉफी घेण्यासाठी मॅकडॉनल्ड्समध्ये गेले. आज जाताच काउंटरवर एक नवीन मुलगी दिसली. होजे दिसत नाही आज. मी इकडे तिकडे बघितलं. ती मुलगी हसली. ओ, यू मस्ट बी द वॉकिंग लेडी, मिसेस रानडे. होजेनं तुमच्याबद्दल सांगितलं मला. मी होजेची बायको रोज. त्याला गेल्या महिन्यात एक मोठी स्कॉलरशिप मिळाली आहे. तो आता फुल टाईम कॉलेज करतो आहे. मजेशीर गोष्ट काय माहिती आहे? ज्या दिवशी त्यानं तुम्हाला फ्री कॉफी दिली त्याच दिवशी त्यानं स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता. आणि स्कॉलरशिप मिळताच त्याला वाटलं की जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करतो ना, तेव्हा सगळ्यात आधी ते आपलं भलं करतो. रोज खूप चुणचुणीत होती. मी ऐकत राहिले. तुम्ही ख्रिसमसला दिलेली भेट फारच कामी आली. मुलगा लोगो सेट पाहिजे म्हणून हट्टाला पेटला होता, पण आमच्याकडे खेळणी घेण्यासाठी पैसे नव्हते. मग तुम्ही दिलेल्या पैशातून लोगो सेट आणि मुलीचा ड्रेस आला. मुलं खुश झाली. आईसाठी पण पर्स घेतली. ती लेडी पैशापेक्षाही गुडलक घेऊन येते आपल्यासाठी, असं म्हणाला होता होजे. तिनं मी विकत घेतलेली कॉफी आणून दिली. मी समाधानानं बाहेर पडले. काही महिन्यांनी वॉलमार्टला गेले तेव्हा अचानक होजे दिसला. कडक इस्त्रीची पॅन्ट, पांढरा शर्ट, टाय लावून उभा होता. मला बघून घाईघाईनं पुढे आला. व्हॉट अ सरप्राईज, हाऊ आर यू मॅम? हल्ली वॉलमार्टमध्येच कॅफे आहे, तिथे 15 मिनिटांनी जाऊया का? माझा कॉफी ब्रेक आहे, 20 मिनिटांचा. होजे बोलला. मी होकारार्थी मान हलवली. होजे माझी कॉफी घेऊन आला. मॅनेजर झालो आता वॉलमार्टमध्ये. डिग्री संपत आल्यानं बरा पैसा मिळतो. तुम्ही जाता का रोज चालायला? होजेला काय विचारू आणि काय नाही असं झालं होतं. हो, जाते ना बऱ्याचदा. मुलगी कशी आहे? रोज कशी आहे? मला कुतूहल होतं. मॅम, मला पहिल्यांदा तुम्हाला काही सांगायचं आहे. त्या दिवशी तुम्ही पर्स विसरलात म्हणून मी तुम्हाला फ्री कॉफी दिली.
पण त्यात माझा काही मोठेपणा नव्हता. तुम्ही येण्यापूर्वी माझा बॉस मला वेडंवाकडं बोलला होता. तुझी कस्टमर रिलेशन्स चांगली नाहीत वगैरे म्हणाला होता. त्याला दाखवण्यासाठी मी तुम्हाला फ्री कॉफी दिली. तुम्ही बॉसजवळ माझं कौतुक पण केलं. पण कॉफी देण्यात माझा स्वार्थ होता. त्यात मनाचा निर्मळपणा नव्हता. होजेच्या आवाजातला प्रामाणिकपणा मला आता जाणवत होता. होजे, इट्स ओके. माणूस स्वतःसाठीच तर सारं काही करत असतो. हा जगाचा नियम आहे रे. त्यात तुझी काही चूक नाही. मला त्याचं वागणं तसंही आक्षेपार्ह वाटलं नव्हतं. नो मॅडम, जो दुसऱ्याला देतो ते देताना मन शुद्धच हवं. आपला फायदा तोटा बाजूला ठेवून ते करावं. आणि जे द्यायचं ते लहान असो वा मोठं असो, ते उत्तमच असलं पाहिजे. आपल्याला जमेल तेवढं उत्तम असंच द्यावं. आज मला तुम्हाला सगळं सांगितल्यावर खूप बरं वाटतंय. माझ्या डोळ्यासमोर क्षणभर कठोपनिषदातला नचिकेत येऊन गेला. वाजश्रवास दानात ढोंगीपणा नसावा हे आपल्या वडिलांना सांगणारा आणि त्यासाठी यमलोकी पोचून मृत्यूचं रहस्य विचारणारा. होजेला हे तत्त्वज्ञान कोणी शिकवलं असेल असं नक्कीच वाटून गेलं. आठवड्यापूर्वी परत होजे दिसला, सहकुटुंब सहपरिवार. मी त्याची माझ्या यजमानांशी ओळख करून दिली. खरं सांगतो, तुमच्या बायकोनं मला गुडलक आणलं असं त्यांना म्हणाला. त्याची मुलं गोड होती, रोज पण खुशीत होती. सगळं काही व्यवस्थित चाललेलं बघून मला खूप आनंद झाला. होजे आणि कुटुंबाला भेटून घरी परतताना माझ्या मनात एकच विचार होता. दान हे केवळ वस्तूचं नसतं, ते मनाच्या अवस्थेचं प्रतीक असतं, त्या विचारसरणीचं द्योतक असतं. आणि त्या दिवशी जाणवलं, एक साधा कॉफीचा कप 2 अनोळखी जीवांना जोडून गेला. एक साधा कॉफीचा कप आयुष्याचे हजारो कंगोरे दाखवून गेला. एक साधा कॉफीचा कप प्रामाणिकपणा दाखवून गेला. आणि एक साधा कॉफीचा कप आपण दुसऱ्याला जे देतो ते उत्तमच द्यावं आणि मन शुद्ध ठेवून द्यावं असं गहन तत्त्वज्ञान शिकवून गेला. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.